नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहतोय आषाढ विशेष आणखी एक रेसिपी. आज आपण पाहतोय कोकणची खासियत कोंबडी वडे भाजणी. हे वडे कोंबडी वडे, कोकणी वडे, मालवणी वडे अशा वेगवेगळ्या नावाने जसे ओळखले जातात ना, त्याच प्रकारे या वड्यांची भाजणी आणि वडे करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी आहे. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही भाजणी केली आणि दळून आणलीत ना, तर या भाजणीचं पीठ 2 महिने अगदी आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. मनात येईल तेव्हा लगेचच आपण या भाजणीच्या पिठापासून टम्म फुगलेले खुसखुशीत वडे लगेच तयार करू शकतो. व्हिडिओ सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत वेळोवेळी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स सहित खमंग कोंबडी वडे भाजणी. कोंबडी वडे करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचे. वजनाने म्हणाल तर 600 ग्रॅम. आपण इडलीसाठी ज्या तांदळाचा वापर करतो त्याच तांदळाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही रेशनिंगचा देखील तांदूळ वापरू शकता किंवा सोना मसुरी डॅश हे तांदूळ देखील वापरू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. तांदळाच्या निम्मी म्हणजे 2 वाट्या गावरान ज्वारी घ्यायची. वजनानं म्हणाल तर 300 ग्रॅम. ज्वारीच्या निम्मी म्हणजे 1 वाटी हरभरा डाळ आणि हरभरा डाळीच्या निम्मी म्हणजे अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची. 1 वाटी पोहे घ्यायचे. आपण रोज कांदे पोहे करतो ना, तेच पोहे आपल्याला वापरायचे. ही सगळी धान्य डाळी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत. शिवाय सुती कापड ओलं करायचं, ते घट्ट पिळायचं आणि त्या कापडानं आपल्याला ही धान्य आणि डाळी पुसून घ्यायची आहेत, म्हणजे त्यांच्यावरील सगळे केमिकल्स निघून जातील. आता ही सगळी धान्य आणि डाळी आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे. ते आपण भाजायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक लोखंडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आणि मध्यम आचेवर हे तांदूळ आपल्याला एकसारखे हलवायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीचा 1 मिनिटच आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. 1 मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवरच हे तांदूळ आपल्याला 3-4 मिनिटं एकसारखे हलवत राहायचे. हे पहा, 3-4 मिनिटानंतर तांदूळ भाजल्याचा खमंग सुवास दरवळतोय आणि तांदळानं रंग बदलायला तर सुरुवात केलीच आहे, शिवाय तांदूळ थोडेसे फुटू देखील लागलेत. याचा अर्थ आपले तांदूळ अगदी खमंग खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे तांदूळ आपण काढून घेऊया. परंतु तांदूळ आपल्याला डायरेक्ट ताटामध्ये काढायचे नाही. ताटामध्ये एक सुती कापड अंथरायचे आणि त्या कापडावर आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे. जर आपण तांदूळ डायरेक्ट ताटामध्ये काढले तर त्यांना पाणी सुटतं आणि मग आपले तांदूळ दमट होतात. तांदळानंतर कढईमध्ये आपल्याला ज्वारी घालायची आणि ज्वारी देखील आपल्याला मंद आचेवर 3-4 मिनिटं भाजून घ्यायची. ज्वारी भाजत आली की तिचा खमंग दरवळ तर पसरतोच, शिवाय ज्वारीचा आकारही थोडासा लहान होतो. ज्वारीचा आकार लहान झाला की समजायचं की आपली ज्वारी भाजून झाली आहे. हो, परंतु प्रमाणापेक्षा जर ज्वारी जास्त भाजली गेली ना तर तिच्या लाह्या फुटतील. इतपत ज्वारी आपल्याला भाजायची नाहीये. हे पाय, ज्वारीचा रंग बदललाय, खमंग दरवळही पसरतोय आणि ज्वारीचा आकारही कमी झाला. आता आपण ज्वारी काढून घेऊया. लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला हरभरा डाळ घालायची आणि ही हरभरा डाळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर एकसारखी हलवत राहायची. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डाळी जरा जास्तच दमट असतात, त्यामुळे त्यांना भाजायला थोडा जास्त कालावधी लागतो. परंतु डाळ लवकर भाजली जावी म्हणून तुम्ही गॅस मोठा कराल तर काय होईल, डाळ वरवर तुम्हाला भाजल्यासारखी दिसेल आणि आतमधून मात्र ती मऊच असेल. म्हणून डाळ भाजताना अजिबात घाई करायची नाही. अगदी मंद आचेवर सावकाशपणे भाजत राहायचे. हे पहा, आपली डाळ भाजत आलेली आहे. तिने रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि तिचा आकारही थोडासा कमी व्हायला लागला आहे. आता यामध्ये लगेचच आपल्याला उडीद डाळ घालायची आहे आणि या हरभरा डाळीबरोबरच आपल्याला ही उडीद डाळ मंद आचेवर एकसारखी भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ आकारानं लहान असल्यामुळे ती लगेचच भाजली जाते. कदाचित एकटी भाजल्यानं करपण्याचीही शक्यता असते, म्हणून आपण ती हरभरा डाळीबरोबर भाजून घेतोय. हे पहा, डाळींचा खमंग सुवास घरभर दरवळतोय. डाळींचा आकार देखील कमी झालेला आहे. याचा अर्थ आपल्या डाळी व्यवस्थित खमंग खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण डाळी सुद्धा काढून घेऊया. लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला मंद आचेवर अगदी मिनिटभर पोहे सुद्धा गरम करून घ्यायचे. पोहे भाजलेलेच असतात, आपल्याला फक्त ते साधवलेले असतात म्हणून गरम करायचे. हे पहा, अगदी 1 मिनिटातच पोहे फुलायला सुरुवात झाली. याचा अर्थ आपले पोहे भाजले गेलेत. आता पोहे सुद्धा काढून घेऊया. कोंबडी वडे करण्यासाठीची आपली धान्य आणि डाळी तर भाजून झालेल्या आहेत, परंतु कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला आणखीन काही मसाले देखील लागणार आहेत. ते असे, हे पहा, 2 मूठ मी धने घेतलेत, 1 मूठ जिरे घेतलेत, म्हणजे धान्यांच्या निम्मे आपल्याला जिरे घ्यायचेत. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथीदाणे, 15 लवंग आणि 15 काळी मिरी देखील घ्यायची आहेत. आपण रोज पोहे उपमा खाण्यासाठी जो रेग्युलर चमचा वापरतो ना, त्याच चमच्याचा मी इथे वापर केला आहे. आता हे सगळे जिन्नस देखील आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे.
धान्य भाजून घेतलेल्या गरम कढईमध्येच आपल्याला सगळ्यात सुरुवातीला धने घालायचे आणि मंद आचेवर हे धने आपल्याला अगदी मिनिटभर परतून घ्यायचे। हे पहा, 1 मिनिटाच्या आतच आपले धने गरम झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला जिरे आणि बडीशेप घालायचे आणि या धन्यांबरोबरच आपल्याला हे दोन्ही जिन्नस अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यायचे, गरम करून घ्यायचे। जिरे आणि बडीशेप आपण स्वतंत्र भाजले ना तर ते करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण धन्यांबरोबर भाजून घेतोय। तसेही कोणतेही मसाले आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचे नसतात, ते जर खूप भाजले गेले ना तर त्यांचा सगळा अरोमा उडून जाण्याची शक्यता असते। अर्ध्या मिनिटानंतर लगेचच यामध्ये आपल्याला काळी मिरी आणि लवंग घालायचे आणि हे दोन्ही जिन्नस सुद्धा आपल्याला फक्त अर्ध्या मिनिट गरम करून घ्यायचे। हे पहा, आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या कढईमध्ये आपल्याला हे मेथी दाणे घालायचे आणि मिनिटभर हलवत राहायचे। जर चालू गॅसवर आपण मेथी दाणे भाजले ना तर ते करपतात आणि मग ते आणखीन कडवट होतात, म्हणून आपल्याला गॅस बंद करून ते फक्त मिनिटभर भाजून घ्यायचे। हे पहा, आपले सगळे जिन्नस भाजून झालेत। आता ते काढून घेऊया। कोकणी वड्यांसाठी लागणारी सगळी धान्य, डाळी, मसाले भाजून झालेत। आपण ते एका परातीमध्ये काढून घेतलेत। आता आपल्याला ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला गिरणीतून दळून आणायचे। परंतु ही भाजणी आपल्याला गव्हाच्या पिठासारखी अगदी खूप बारीक दळून आणायची नाही आहे, तर भाकरीच्या पिठासारखी थोडीशी जाडसर दळून आणायची आहे। कोंबडी वड्यांची भाजणी करताना काही गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी धान्य डाळी आपल्याला एका ओल्या सुती कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची, मग ती एखाद्या सुती कापडावर पसरवून घ्यायची, वाऱ्यावर ठेवायची, म्हणजे पूर्णपणे सुकली जातील। असं केल्यानं त्यांच्यावरील सगळी केमिकल्स निघून जातील। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे सगळे जिन्नस मंद आचेवरच खमंग खरपूस भाजून घ्यायचे, परंतु खमंग खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे अगदी काही रंग बदलू द्यायचा नाही। थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली की काढून घ्यायचे। जर आपण हे सगळे जिन्नस खूप खमंग खरपूस अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घेतले ना तर आपले वडे तेलकट होतील। आणि आपल्याला हे सगळे जिन्नस डायरेक्ट ताटामध्ये काढून घ्यायचे नाहीयेत, तर एका सुती कापडावर काढून घ्यायचे। जर ताटामध्ये काढून घेतलेत तर त्यांना पाणी सुटेल आणि ते मऊ पडतील, किंवा मग तुम्ही एखाद्या लाकडाच्या टोपल्यामध्ये किंवा सुपामध्ये काढून घेऊ शकता। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही भाजणी आपल्याला गव्हाच्या पिठासारखी खूप बारीक दळून आणायची नाहीये, तर भाकरीच्या पिठासारखी थोडीशी जाडसर दळून आणायची आहे। हे पहा, अशा प्रकारे अगदी 0 नंबरच्या रव्यासारखी। किंवा मग तुमचा मिक्सर खराब नसेल, चांगला असेल तर तुम्ही मिक्सरवर देखील ही भाजणी दळू शकता। फक्त दळल्यानंतर अगदी बारीक छिद्रांच्या चाळणीनं म्हणजे मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं इतकंच। इतक्या काळजीपूर्वक जर तुम्ही ही भाजणी तयार करून दळून आणलीत ना तर 2 महिने ही भाजणी अगदी आरामात टिकते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोंबडी वडे, कोकणी वडे, मालवणी वडे यासाठी लागणारी भाजणी अशा पद्धतीनं तयार करा व ती गिरणीमधून अशा पद्धतीनं दळून आणा। त्यानंतर त्यापासून आपण वडे कसे करायचे ते पाहूया। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।